हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाहणार आहोत आजचा ब्लॉग डेली. तर आज मी अंघोळ करून घेतली आहे आणि आल्यानंतरच बेडशीट नीट करायला घेतलेली आहे. फर्स्ट काम अंघोळ झाल्यानंतर माझं तेच असते, आधी बेडशीट नीट क्लीन करायची आणि बाकीची नंतर कामं करून घ्यायचे. तर मी इथं सेटअप केला आहे माझा बेड असं व्यवस्थित. तर माझ्या मॅट्रेसच्या खाली मी एक गोधडी टाकलेली आहे. त्याचं कारण असं की माझी बॅक पेन मला खूप होतो, तर मी एक ट्राय केलं की त्याच्या खाली मी गोधडी टाकेल जेणेकरून मला त्रास होणार नाही. तर सकाळ सुरू झाल्यानंतर आपली कामंही सुरू होतात. तर फर्स्टली आता हे किचनमध्ये आल्यानंतर किचन साफ करायचं काम चालू आहे. तर किचन मोठं असल्यामुळे साफ करायला टाईम लागतो आणि त्यात ही भांडी बघितली आहेत. तर हे एक खूपच मोठं किचन आहे. मी त्याची लेंथ तुम्हाला नंतरच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर असं झाडून व्यवस्थित घेत आहे आणि आता पुढेही अजून अर्धं किचन झाडायचं राहिलेलं आहे. तर इथं आम्ही काही तांब्याची भांडी लावलेली आहेत. पण झालं असं काय की आमच्या घरातल्या व्यक्तींनी त्यात मध्येच स्टीलची पण भांडी लावली आहे, त्यामुळे त्या तांब्याच्या भांड्यांचा सगळा शो निघून गेलेला आहे. त्यांना कितीही सांगितलं तरी समजत नाही की तांब्याची भांडी लावताय तुम्ही तर फक्त तांब्याचेच भांडे रॅकवर असू द्या. तुम्ही जर त्यामध्ये स्टीलची ठेवली तर तुमच्या रॅकचा काही शो नाही राहणार, कारण तुम्ही ती भांडी शोसाठीच लावताय. पण जाऊ दे, ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे इथे कोणी कोणाचं ऐकायला तयार नसतं. जसं चाललंय तसं होऊ दे, आपापलं काम करत राहायचं. आणि झाडून झाल्यानंतर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर सकाळी सकाळी मी मस्तपैकी गरम पाणी पिऊन घेतलेलं आहे आणि अन्वीलाही नाश्ता दिलेला आहे. आज डोसा केला होता. तर हे हाताने कधी जेवण करत नाही, पण डोसा इडली वगैरे असलं की हाताने जेवण चालू होतं हिचं. तर चलू द्या, एक काम माझं आणखी एक झालेलं आहे. त्याच्यानंतर आता किचनमध्ये स्वयंपाक काय करायचा ते बघणार आहोत. तर आज पाहुणे येणार होते. तर आमचा पाहुणे येणार आहेत यामुळे आमचा वेगळाच बेत ठरला होता. त्यासाठी आम्ही काय केलं की फर्स्टली आम्ही आमचा नाश्ता करून घेतला, जेणेकरून आम्हाला स्वयंपाकाला उशीर होणार होता. तर आम्ही सगळ्यांनी डोशाचा नाश्ता करून घेतला होता. तर ही खूप अशी छान पद्धतीचे डोसे तयार झालेले आहेत आणि मी इथं 3 डोसे घेतलेले आहेत, विथ चटणी घेतलेली आहे. सांबार मला आवडतं पण झालं नव्हतं त्यामुळे मी काही घेतलेली आहेत. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्हाला कांदे खूप लागतात. तर मी माझ्या माहेरावरून कांदे मागून घेतली होती. तर त्यांना देताना सांगितलं होतं मोठी कांदे देत जावं, कारण बारीक कांदे चिरायला खूप उशीर लागतो. तर आम्ही मटण करायचा बेत ठरवला होता पाहुण्यांसाठी. तर मटण शिजायला घातलेलं होतं ऑलरेडी, त्यामुळं मध्ये ते पूर्ण काढता आले नाही. त्याच्यानंतर मटणासाठी कांदा वाटून घ्यायचा होता. तर इथे खूप जण काय करतात, कांदा भाजून घेतात डायरेक्टली गॅसवर आणि काही कढईत पण भाजतात. तर चिकनसाठी कांद्याचं वाटण काढायचं होतं. तर मी इथे 5 ते 6 कांदे घेतले आहेत आणि ते कांदे बारीक बारीक कापून घेणार आहेत. तर इथे कांदे कापण्यासाठी मी चाकूचा यूज करते. इडीवर मला शक्यतो कांदा कापायला येत नाही, त्याच्यामुळे चाकूच यूज केलेला मला परवडतो. आणि मस्तपैकी कांदा कापत कापत मी बाकीची कामं करत आहे. तर कांदा पण खूप असल्यामुळे जरा टाईम लागतो आहे. आणि इकडे चिकनही शिजत आहे. माझं चिकन आणि मटण म्हणण्यात खूप गुपलत होती आहे. तर जाऊ द्या. तर त्यासाठी लागणारी कांदा टोमॅटो यांची प्युरी काढलेली आहेत आणि त्यातच पिलूने काय केले ते शेंगदाणे सांडवले होते, तेही उचलायचं काम चालू होतं. आणि कांदा भाजून झालेला आहे. आलं लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि खोबरंही भाजून झालेले आहेत. या सर्व पेस्ट मी मिक्सरवरच बारीक करून घेतल्या आहेत आणि मसालाही परतायला टाकलेला आहे. ते व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं नाही, कारण की पाहुणे तेवढ्या वेळात आले होते. पाहुण्यांसोबत व्हिडिओ बनवायचं मला वेगळंच वाटलं, त्याच्यामुळे मग मी नंतर डायरेक्टली ज्यावेळेस मसाले परतून झाले त्यावेळेस व्हिडिओ शूट करायला तयार केलं आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर पाहुणे आले त्याच्यामुळे फरशी पुसणं साहजिकच होतं. तर इथं फरशी पुसण्यासाठी आम्ही मॉपचा यूज केला आहे. तर हे राऊंडर मॉप आहे. तर शॅम्पूचा यूज करून आम्ही फरशी पुसतो. लिक्विड असतात पण मला जास्त करून शॅम्पू आवडतो फरशी पुसण्यासाठी. तर ह्या शॅम्पू यूज केला मी. तर ही आमची पाहुणे आलेले, यांचं जेवण झाले त्यामुळे ती बसली होती आणि आम्ही आता गावात चाललो आहे.
तर अन्वीचं काहीतरी सामान आणायचं आहे, त्यासाठी आम्ही गावात चाललो आहे. गावात जाताना ट्रॅफिक होतं थोडंसं, पण पोहोचलो आम्ही गावात. आणि तर हे गाव कोणतं आहे तुम्हीच ओळखा, तर कमेंटमध्ये लिहू नका. आणि पिलूला नूडल्स खायचे होते, पण नूडल्सचं दुकान बंद होतं, त्याच्यामुळे तिच्या पप्पांनी तिला कच्ची दाबेली घेतली. आणि तिने पहिल्या आधी नको नको म्हटली, आणि नंतर एक घास खाल्ल्यानंतर परत मग तिने कच्ची दाबेली खायला चालू केली. तर ते एक बरं झालं, माझं जेवण तिला जेवू घालायचं एक काम वाचलं. तर तिने ती कच्ची दाबेली. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर